पुण्यापासून काही अंतरावर असं एक ठिकाण आहे जिथे गेल्यावर टाईम मशीनमध्ये 200 वर्ष मागे गेल्यासारखं वाटतं. नुकतंच आत्ता छावा सिनेमाचा सुद्धा काही भाग इथं शूट झाला आहे. म्हणजे आपला महाराष्ट्र असा निसर्ग सौंदर्याने नटलेला होता जो इथे आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे जेव्हा मला समजतं तेव्हा इथे येण्यास मी वेळ नाही करत. पुण्याहून आमचा प्रवास सुरू झाला आणि असं म्हणतात की नुसतं प्रेमानं पोट भरत नाही, म्हणून सर्वप्रथम वडा सांबार खाऊन पोट भरलं. आज खूप भारी भारी प्लेस पाहायला भेटणार आहेत. मेन पॉईंट इज वाईला तिथून मेनवली घाट, तिथं छावा चित्रपटाची आत्ता शूटिंग झाली, तो आहे तो भाग, तो तिथं जायचं आहे मेन. पण जाताना वेगवेगळे पॉईंट कव्हर करत जायचे. व्हेरी फर्स्ट बनेश्वर शिव मंदिर नसरापूर येते, त्याच्यानंतर भोरला जायचं आहे आणि त्याच्यानंतर असं करत करत मेनवली घाट वाई. सो असे पॉईंट आहेत, खूप भारी आहेत, खूप मजा येणार आहे. आणि स्वप्नील आहे सोबत, सो पाहत राहा शेवटपर्यंत, मजा येईल. मुळात हा काळ खूप गमतीशीर आहे. म्हणजे हिवाळ्यातील थंडी सकाळी पिछा सोडत नाही आणि उन्हाळ्यातील ऊन बाहेर प्रवास करू देत नाही. तरी याचा सामना करत पोहोचलो बनेश्वर शिव मंदिर येथे. पुण्यापासून जेमतेम 36 किलोमीटर. हे बनेश्वर पाहताच मला प्रश्न पडला, बनेश्वर म्हणजे काय? तर समजलं बन म्हणजे जंगल आणि ईश्वर म्हणजे शासक, म्हणून बनेश्वर म्हणजे वनाचा देव. मी आलोय नसरापूर येथे आणि इथे एक मंदिर आहे जे की बनेश्वर शिव मंदिर, ज्याचं नाव आहे या मंदिराचं. हे मंदिर मध्ययुगीन काळातील स्थापत्यकलेसारखे दिसते. येथे पाऊल टाकताच एक सकारात्मक ऊर्जा जाणवली. थोडंसं वेगळ्या पद्धतीनं मंदिर आहे हे. म्हणजे आता जसं जसं मी शिवलिंग वगैरे पाहत असतो तर हा शिवलिंग थोडंसं वेगळ्या पद्धतीचा आहे. वेगळ्या पद्धतीचा म्हणजे कसं, जो शिवलिंग आहे ना, जो लिंग असतो ना वरचं, ते थोडंसं आपण उचलून साईडला ठेवू शकतो आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट माझ्या उंचीचा मोठा हौद असल्यासारखा आहे. आणि त्याच्यामध्ये एक 5 लिंग आहेत अजून, सो त्या प्रकारचं आहे. आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे पाणी भरलेलं असतं. मध्ये शूटिंग वगैरे अलाउड नव्हते आणि थोडेसे रूल्स होते, प्रोटोकॉल्स होते, लाईक बेल्ट शर्ट वगैरे काढून जाण्यासाठी, पण ते अशा प्रकारचं होतं. भारी मंदिर आहे एकदम. तो नेक्स्ट पॉईंट आहे भोर राजवाडा. नेकलेस पॉईंट पण आहे तिथे. बनेश्वर शिव मंदिर झाल्यानंतर आम्ही भोरला जात होतो. भोरला जाताना रस्त्यात एक नेकलेस पॉईंट म्हणून आहे. इथे एक नदी आहे आणि नदी ते पूर्ण नेकलेसचा शेप घेते, त्याच्यामुळे हा नेकलेस पॉईंट आहे. आणि लागलीच भोर राजवाडा येथे जायचं आहे. पुरातन भारतीय आणि युरोपियन बांधकाम पद्धतीचा मिलाप म्हणजे हा भोरचा राजवाडा. यात अनेक मूवीचं शूटिंग झालेलं आहे. मी भोर दरवाजाजवळ आलो आहे आणि पण ते का बंद आहे मला माहीत नाही, ओपन असते का नाही हे पण मला माहीत नाही, पण तो ओपन तर होतं, आता क्लोज आहे. आणि इथे कुठेतरी शूटिंगसुद्धा चालू आहे. सो एकदा हे पाहू, जस्ट आता बाहेरूनच एलिव्हेशन पाहूयात आणि मग त्या शूटिंग पॉईंटकडे जाऊयात. हे मागे जे बघत आहात ते भोर राजवाड्याचंच आहे सगळं. हे याचा इतिहास मस्त असेल बरं का. मग एक नजर यांच्या सेटवर पण घातली आणि परतलो. बाजीराव मस्तानीला ज्या ठिकाणी ठेवलं होतं, ओरिजिनली ते कोथरूडला ठेवलं होतं, ओरिजिनली खरं वास्तविकमध्ये. पण शूटिंगमध्ये माझ्या मागे भोर राजवाडा आहे, तर शूटिंगमध्ये हे दाखवलं होतं भोर राजवाडा. एकदम जुना आहे. आणि हे भोर जे गाव आहे ना, असंच आहे की म्हणजे खूप जुनी वाडे आहेत ते त्या ठिकाणी आणि सारखी शूटिंग चालू असते. आता पण एक शूटिंग चालू आहे, वीर सावरकर मराठी मूवी आहे, खूप मोठं सेटअप आहे. सो थोडं रिक्वेस्ट करून आम्हाला त्याने बघू दिले. इमॅजिन करा तुम्ही एका रोड ट्रिपला गेलात, पण जाताना तुम्ही ना तुमच्या आवडत्या ठिकाणी थांबलात, ना कुठेतरी थांबून चहा पिलात, ना त्या सुंदर प्रवासाचा आनंद लुटलात, ना काही गप्पा मारलात, ना गाणे म्हटलात. फक्त तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानावर पोहोचलात. काय मजा राहिली त्या प्रवासाची. पण खरी कमाल तर प्रवासातच आहे ना. म्हणून कुणीतरी म्हटलंय, सफर खूबसूरत मंजिल से भी. आणि म्हणूनच प्रवास हा फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही, तर त्यात असतो प्रत्येक वळणावरचा अनुभव. हा आहे मांढरदेवी घाट. हा घाट पार करताना वाटलं याचं पावसाळ्यातील काय रूप असेल. आणि हा घाट पार केल्यावर आहे मांढरदेवी मंदिर, सह्याद्रीच्या उंच शिखरावर असलेला एक श्रद्धास्थान. जो घाट बघत होतात ना, मांढरदेवी घाट होता आणि इथेच एक मांढरदेवी मंदिर पण आहे. जो आम्ही तर जातच होतो तर रस्त्यात चलो हे बी करते, भारी आहे मंदिर आणि घाट पण भारी होता. अरे बापरे, एवढ्या लवकरच जमायला आहे. स्वप्नील कसं व्हायचं.
पुण्याहून महाबळेश्वरला किंवा पाचगणीला जाताना किंवा येताना तुम्ही वाईला येऊ शकतात। रुंद अरुंद ऊन सावलीचे भिन्न विभिन्न रस्ते बदलत शेवटी आमचं पदार्पण झालं आता वाईला। आणि इथे खूप सारे मंदिर आहेत। तसं आता पहिलं मंदिर आहे गणपतीचं, ज्याला ढोल्या गणपती असं म्हणतात। त्याच्या साईडला काशी विश्वेश्वर मंदिर आहे। कृष्णा नदीच्या काठावर वसलेले दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे धार्मिक क्षेत्र म्हणजे वाई। येथे प्राचीन शिल्पकला व स्थापत्य शैलीचा उत्तम नमुना असलेली मंदिरे नजरेस पडतात। इथल्या गणपतीच्या भव्य आकारामुळे त्याला महागणपती किंवा ढोल्या गणपती म्हणतात। आणि त्याच्या शेजारी आहे काशी विश्वेश्वर मंदिर, एक अद्भुत स्थापत्य शैली असलेलं। सो मंदिरात जाण्याचा हा मानस की जस्ट थोडंसं स्थापत्यशास्त्र, काहीतरी नव्या गोष्टी असतात ते पाहायला भेटणं। हे सर्व भूतकाळातील ठिकाण पाहून आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृती, कला, परंपरा पाहण्याची ओढ लागली होती माझ्या मनाला। म्हणून खेचलो जातो मी अशा ठिकाणावर जे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवतात। तर वाईमध्ये जे मुख्य आकर्षण आहे नानावाडा, त्या ठिकाणी आलोय आणि त्यांनीच बांधलेले घाट आहेत। आता मेनवली घाट जे आहे ना हे मुख्य आकर्षण। सो टाईम मशीनमध्ये थोडंसं मागे गेल्यासारखं वाटतं तो घाट वगैरे बघितल्यानंतर। तर नाना फडणवीस वाडा आहे या ठिकाणी। कृष्णा नदीच्या काठावर स्थित हा वाडा 250 वर्ष जुना आहे। मुख्य चौकात प्रवेश केल्यास ढोल्या गणपतीची एक छोटीशी प्रतिकृती पाहायला मिळते। नाना फडणवीसांचं घर म्हणजे पेशव्यांच्या काळातील अत्यंत महत्त्वाचं ठिकाण। या वास्तूला एक सुगंध आहे। तुम्ही जर आधी अशा घरात राहिला असाल तर नक्की तुम्हाला तुमच्या जुन्या घरची आठवण येईल। हे बघून मला एकदम भूतकाळात गेल्यासारखं वाटत आहे। म्हणजे खाली फरशी नाही, सारवलेलं आहे। एकदम लहानपणाची आठवण आली। आणि प्रॉपर खिडक्या, दरवाजे आणि माळवत अशा प्रकारचं आहे। खूप भारी आहे, जुनं, एकदम जुनं ते सोनं म्हटल्यासारखं आहे। वरती बाय द वे मध्ये येण्यासाठी एंट्री फीस आहे, तिकीट काढावं लागतं 70 रुपये पर पर्सन। आणि त्याच्यानंतर ऑडिओ क्लिप ऐकण्यासाठी एक माहितीपट आहे, त्यासाठी 20 रुपये। आता वरचा भाग बघू कसा आहे तो। नानाच्या दरबारात जाण्यासाठी एक लपलेला अरुंद जिना आहे, त्या मार्गाने आम्ही वर आलो। हा नानाचा छोटासा दरबार, त्याच्या शेजारी त्यांची बेडरूम आणि त्यात वारं घालण्यासाठी कापडी पंखा। या वाड्यातील छताची डिझाईन काय कमाल आहे। याला म्हणतात खलबतखाना। ज्या गोष्टी चार चौकात बोलायच्या नसतात, गुप्तपणे बोलायचे असतात, ते खलबतखान्यात बोलल्या जायचे। हे लॉक कसं आहे बघा, दाखवतो तुम्हाला। ही आहे कचेरी, कार्यालयीन कामाची जागा। हा जो आहे तो पंक्तीचा चौक आहे, म्हणजे जो की स्वयंपाकघराला लागूनच असतो। या ठिकाणी जेवण वगैरे बनवून पाहुण्यांना वगैरे जेवण बसवून वगैरे खाऊ घालायचे। नानाचं कामकाज अत्यंत व्यवस्थित आणि टापटिपीचं होतं। अरुंद जिन्यातून खाली उतरून मी पोहोचलो हळदी कुंकवाच्या चौकात। ही जागा मुख्यतः स्त्रियांसाठी असायची, त्यांचे कार्यक्रम आणि भरपूर काही। हळदी कुंकवाचा सोपा म्हणून हे खास करून स्त्रियांसाठी ही जागा होती। इथे तुळशीसाठी वगैरे वृंदावन वगैरे। तुळशीच्याच पुढे थोडंसं पुष्करणी आहे, त्याला आपण कारंजी सुद्धा म्हणतो। हे जोतं आणि या जोत्यावर जाण्यासाठी इथून पायऱ्या वगैरे। इथे बैठक वगैरे असायची, पुन्हा माझघर, बाकीचे काय किचन हे ते या साईडला असायचे। जेव्हा जुने मूवीज वगैरे येतात ना, त्यांना अशा प्रकारचा सेट लागत असतो, त्यामुळे मोस्टली शूटिंग वगैरे होतात त्या या ठिकाणी होतात। मेनवली घाट पण आहे, नानावाडा। गाईज अशा ठिकाणी आल्यास मी काही फोटोज वगैरे काढतो, त्या सगळ्या फोटोज मला व्हिडिओ मध्ये दाखवणं शक्य होत नाही। त्यामुळे इंस्टाग्रामवर पॅशन यूथ या सेम नावानं माझं पेज सुद्धा आहे, तर तिथे जाऊन तुम्ही हे फोटोज वगैरे पाहू शकता। या ठिकाणचं लाकडी कोरीव काम आकर्षक आहे, म्हणजे लाजवाब आहे की नाही। ही जागा म्हणजे इतिहासाचं एक जिवंत चित्र। इथे प्रत्येक ठिकाण आम्हाला त्यांची ऐतिहासिक कथा सांगत होतं। इथे एक आड पण आहे जे घरामध्ये पाण्यासाठी राहायचं। नाना फडणवीस यांच्या संदर्भात एक 20 मिनिटाची डॉक्युमेंटरी पण आहे, माहितीपट आहे। त्यासाठी थोडंसं वेगळं तिकीट हे करावं लागतं आणि ते पाहतोय आता। त्या काळचे काही खेळ पण येथे पाहण्यात आले, वाघ बकरी पटखेळ, पचीसी आणि भरपूर काही। मी थोडंसं वर आलोय, इथून पांडवगड दिसतो। हे एक 250 वर्ष जुने घोरक चिंचेचे वृक्ष आहे, जे की खूप प्रसिद्ध आहे। ते नानांनी लहान असताना लावले आणि आता ते म्हणजे खूप मोठा झालेला आहे। हा नानावाडा पाहून आम्ही येतो मेनवली घाट येते। इथल्या घाटाबद्दल इतकं ऐकलं होतं की मला खूप उत्सुकता होती हा घाट पाहायची। आणि जेव्हा मी हे पाहतो तेव्हा मला टाइम मशीनमध्ये 200 वर्ष मागे गेल्यासारखं वाटतं।
बघायला काय काय आहे इथं? हा कोणता आहे घाट हा? कासव घाट का? आणि मेनवली घाट कुठं आहे मग? कासव घाट कुठं आहे मग? कासव आहे का मेनवली आहे? मेनवली. कासव पण म्हणालात मेनवली, पण मनामध्ये कन्फ्युज झालो ना आता. अजून काय बघायला? दोन नाव आहेत. अच्छा असं आहे का? कासव म्हणजे मेनवली आणि मेनवली म्हणजेच कासव का? एक होतं नाव आहे. एक होतं नाव आहे. काय करायला तुम्ही? कसं काय आलतात? माशी पकडाय. माशी इथं? वाव, माशी तिथं? कशी पकडले? डब्यात नाही. डब्यात डायरेक्ट माशी आली का? त्याला टाकायचं आणि असं ठेवायचं. येतात मोठे पकडाव का मग अजून? नाही पप्पा बघायला मोठे झाले. आता ह्याला मोठे होते ते. सो हे आहे आजचं खास आकर्षण असलेलं स्पॉट, मेनवली घाट. वाईमध्ये जवळच एक मेनवली गाव आहे आणि मेनवलीमध्ये हा मेनवली घाट आहे. या घाटाचा शेप जो आहे तो थोडासा असा कासवासारखा आहे. तो याला कासव घाट पण म्हणतात. खास करून बॉलिवूडच्या किंवा मराठी मूव्हीज खूप साऱ्या 300+ मूव्हीचं शूटिंग इथं झालं आहे. बाजीराव मस्तानी, गंगाजल, स्वदेश, म्हणजे भरपूर. म्हणजे आत्ता छावाचं शूटिंग शेवटच्या लढाईचं वगैरे, म्हणजे जिथं संभाजी महाराजांना जिथं पकडलं गेलं ते हाच इथला मेनवली घाटाचा तो सीन आहे. तर भरपूर सीन आहेत म्हणजे हे केलेले. शेर शिवराज त्याच्यातला पण सीन इथला आहे. येथे 2 मंदिरं आहेत, एक भगवान विष्णूला समर्पित आणि दुसरं मेनेश्वर भगवान शिवाला समर्पित असलेलं. या घाटावरील शिवमंदिरात एक घंटा नजरेस पडली, जी 1739 मध्ये चिमाजी अप्पा पेशव्यांनी पोर्तुगीजावर मिळवलेल्या वसई विजयाची आठवण आहे. यावर 1707 असा उल्लेख आहे आणि ही घंटा पंचधातूची आहे. ही संत वाहणारी कृष्णामाई, आजूबाजूस असणारी दाट हिरवी झाडे, निरव शांतता मनाला अंतर्मुख करते की भूतकाळात येथे काय काय घडत असेल. तुम्ही गेस करू शकणार नाही. 300+ मूव्हीचं शूटिंग या ठिकाणी झालंय आणि मी त्यांना भरपूर क्वेश्चन विचारलो ऑफ कॅमेरा. ते चार्ज करतात 24 तासासाठी 1,00,000 रुपये चार्ज करतात ते. सो छावा चित्रपटासाठी 15-16 दिवस बुक होतं मेनवली घाट आणि हे नानावाडाचं. सो आता वेगवेगळ्या मूवीचे इथं होणार आहेत. दारिद्र्य देशमुखचं यांचं पण आगामी काळात ते एक होणार आहे. काही इन्फॉर्मेशन लीक केली जात नाही. वाईला सिटी ऑफ टेम्पल्स पण म्हणतात, त्यामुळे इतकी मंदिरे का हा प्रश्न तुम्हाला पडल्यास तो प्रश्न स्वाभाविक आहे. आता पाहतोय 300 वर्षापेक्षा अधिक जुनं असलेलं कारागिरांच्या उत्कृष्ट कारागिरीचं प्रदर्शन करणारं गुंतागुंतीचे कोरीव काम आणि शिल्पाने सजलेलं नटलेलं एक मंदिर म्हणजे सिद्धेश्वर आणि नरसिंह मंदिर. येथे येताच ही कलाकृती पाहून मी प्रचंड प्रभावित झालो. किती सुंदर हा नंदी मंडप. कमळाच्या आकाराच्या कुंडात कासवाच्या महाकाय पाठीवर नंदी मंडपाला पाठीवर अखंड धरून कासव पाण्यात पोहत आहे. काय अप्रतिम मंदिर आहे. काय त्यांचं बांधकाम कौशल्य, स्थापत्यशास्त्र आणि 16व्या शतकातलं मंदिर आहे. हे लाकडी जे जीर्णोद्धार वगैरे केलाय लाकडीचा भाग तो पेशवे काळातला आहे. एक समजत नाही ज्या देशामध्ये नदीला गंगा माता, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी वाटेवर जितक्या नद्या आहेत त्यांना म्हणजे आईचा दर्जा दिला जातो, मातीचा दर्जा दिला जातो, पूजलं जातं. त्यांना त्या घाणेरड्या केल्या जातात. जाणून बुजून किंवा जाणून बुजून म्हणता येणार नाही, पण थोडंसं अंधश्रद्धा या टाईपमध्ये काही जाळणं त्याच्यामध्ये किंवा काहीतरी टाकून देणं ह्या अशा वगैरे नाना प्रकारच्या वस्तू आणि खराब केल्या जातात. या गोष्टीचं मला थोडंसं वाईट वाटतं. काही अंतरावर तिथे धोम धरण होते आणि त्याच वाटेवर अशी निसर्गरम्य दृश्य होती. हे सगळं मनाच्या गॅलरीत साठवत आम्ही पुढे आलो. या सुंदर दिवसाची संध्या घालवण्यासाठी आम्ही पोहोचलोत या पॉइंटला. कुठल्या ठिकाणचा भौगोलिक अभ्यास जो असतो ना खूप महत्त्वाचा असतो. आपल्याला त्याबद्दल खूप म्हणजे क्युरियोसिटी आहे. इथं काय आहे, तिथं काय आहे, म्हणजे प्रत्येक लोकेशन बघत असतो. कुठले गड काय आहेत, इथं हे आहे, इथं ते आहे. तर आता ज्या ठिकाणी थांबलोय ना तिथून असं 3-4 स्पॉट दिसत आहेत वेगवेगळे. त्यापैकी एक सांगतो तुम्हाला. हे जे आहे ते पांडवगड आहे, जे की आपण नानावाडा इथून पण पाहिलं होतं. त्याच्यानंतर तिकडं आहे ते केंजळगड आहे, तिकडं रायरेश्वरचं पठार आहे, हे म्हणजे कमळगड आहे. तर अशा प्रकारचं दृश्य आहे इथून.
अवघं वातावरण सोनेरी झालं होतं. सूर्य डोंगराच्या आत लपत होता. अर्थातच तिन्ही सांज होत होती आणि या व्हिडिओचा पण सांगता होत होता. धोम डॅमच्या या ठिकाणी मस्त सूर्यास्त पाहिला आणि आता हा ब्लॉग इथे सेंड करतो मी. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया लिहा, काहीतरी कमेंट करा, काहीतरी करा, एक लाईक एक कमेंट करा फिक्स. आणि सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा. भेटतो मी तुम्हाला असंच काहीतरी नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय. दिस इज पॅशन सायनिंग ऑफ. बाय. टेक केअर.